हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मस्त. मी पण छान आहे. अहो, आपलं जीवन म्हणजे प्रॉब्लेम्सनं भरलेलं आहे, समस्यातनं भरलेलं आहे. प्रत्येकाला काय ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतातच. मग आपण हे प्रॉब्लेम्स चॅलेंज समजून आपलं जीवन आनंददायी आणि सुखदायी कसं बनवायचं, अगदी सोपी मेथड आहे. काही अवघड नाही. फक्त लक्षपूर्वक पूर्ण व्हिडिओ ऐका. पहिलं, जे तुम्हाला आवडत नाही त्या गोष्टी विसरून जावा. जे प्रसंग तुम्हाला दुःख देतात, क्लेश देतात, ते विसरून जावा. त्या गोष्टींकडे इग्नोर करायला शिका. आता मुलं बघा कशी आनंदी असतात. मुलांकडे बघितले का तुम्ही? किती आनंदी, छान, मस्त खेळत असतात. का? त्यांना काही प्रॉब्लेम्स नाही आहेत. का? लहान आहेत ती अजूनही. त्यांना काही कुठलं टॅक्स भरायचं नाही, वॉटर बिल भरायचं नाही, लाईट बिल भरायचं नाही, किंवा काही खर्च करायचे नाही, किंवा काही सॉल्व करायचं नाही. त्यामुळे आणि मुलांना काय माहीत आहे, काही अडचणी आले तरी माझे आई बाबा आहेत, ते बघतात. हे त्यांना विश्वास आहे. त्या विश्वासामुळे ती अगदी छानपैकी मस्त हॅपी असतात. आपलं लाईफ पण खरं बघायला गेलं की सोपं आहे, सिंपल आहे. पण आपणच तर लाईफ खूप कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे. होय, आपणच आपलं जीवन कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे. देवानं आपल्याला सुखकर आनंदमयी जीवन दिलेलं आहे, पण आपण तर कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे. तुम्हाला साधा एक्झाम्पल मी सांगते. तुम्ही विहिरीतलं पाणी प्यालाय का कधीतरी? किंवा बघितलंय का विहिरीतलं पाणी? वापरले का? कितीतरी लोकांनी वापरलेलं असेल. तुम्हाला माहित आहे विहिरीतलं पाणी थंडीत कसं असते? गरम लागते. आणि उन्हाळ्यात गार लागते. ॲक्च्युअली त्याचं वेल वॉटरचं टेम्परेचर 60 डिग्री असते. पण तर आपल्याला बाहेर थंड असलं की आपल्याला आता गरम वाटते, आणि बाहेर गरम असलं की आपल्याला आता थंड लागते. त्यामुळे आपलं लाईफ पण तसंच आहे. आपला चष्मा काढा. आपण लाल चष्मा घातला असला तर तुम्हाला सगळं लाल दिसेल. तुम्ही पांढरा चष्मा घातला असला तर पांढरं दिसेल. आणि तुम्ही पिवळा चष्मा घातला असला तर तुम्हाला सर्व काही पिवळं दिसेल. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, हे प्रॉब्लेम्स कोण निर्माण केलेले आहेत? आपण निर्माण केलेले आहेत. ते काही देवानं निर्माण केलेले नाही आहेत. त्यामुळे हे प्रॉब्लेमसाठी आपल्याला काही घाबरायचं कारण नाही. आता सपोज एखाद्या मुलाला उद्या परीक्षा आहे. मग परीक्षा म्हणजे त्याला टेन्शनच येते, प्रॉब्लेम येतो. हा प्रॉब्लेम तो कसं सॉल्व करेल? चॅलेंज, हाऊ ही विल फेस इट? तो मस्तपैकी छानपैकी अभ्यास करेल, आणि त्याचा अभ्यास चांगला झाला असला की त्याला कुठलं टेन्शन येणार नाही. आज का नाही कितीतरी लोक आजूबाजूला आपण बघतो, पैसेचा प्रॉब्लेम म्हणतात. त्याच्यासाठी टोकाचा पाऊल सुद्धा उचलतात, आत्महत्या सुद्धा करतात. कशामुळे हो? आपले पूर्वजांना का हा प्रॉब्लेम नव्हता? त्यांच्याकडे तरी आपल्यापेक्षा खूप कमी पैसे होते, पण त्यांचा खर्च पण कमी होता. आज काय होते? आज घरातले प्रत्येकाला मोबाईल लागतो. एम आय राईट?
प्रत्येकाला स्वतंत्र गाडी लागते, मग त्याचे सगळे पैसे प्रत्येकाचे वेगवेगळे खर्च होतात का नाही? हा कोण निर्माण केलेला आहे प्रॉब्लेम? देवानं निर्माण केलेला आहे? नाही. का घरात एक फोन असला की चालत नाही? विचार करा. मुलांना एकदम कॉस्टली शाळेत घालायचं, वर्षाची फी ₹1,00,000, ₹1,50,000. नो डाऊट तुमच्याकडे असलं, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसला की तुम्ही पाठवा. पण माझे नेबर्सची मुलं किंवा माझे बहिणीची मुलं, माझे भावाची मुलं ह्या महागड्या शाळेत आहेत, म्हणून मी पण तिथे घालणार आहे. माझी ऐपत नसताना हे मी प्रयत्न केले तर मला प्रॉब्लेम हा येणारच. कोण निर्माण केलेला प्रॉब्लेम आहे हा? आपण स्वतः निर्माण केलेला आहे. आता कपडे, आपल्याला असे किती कपडे लागतात, पण आज आपल्याकडे किती कपडे आहेत? तुमची अलमारी उघडली तरी सगळे खाली गळून पडतील एवढे सगळ्यांकडे आहेत. गरज आहे का एवढी कपड्यांची? नाही. मग हा प्रॉब्लेम कोण निर्माण केलेला आहे? आपणच निर्माण केलेला आहे, दुसरं कोणी नाही. मग आपल्याला हे प्रॉब्लेम्स, हे चॅलेंजेस सॉल्व करणं आपल्या हातात आहे का नाही? गरजे एवढ्या गोष्टी घ्या, गरज नसताना कशाला हे घ्या तर घ्या, कशासाठी एवढा टास? हव्या एवढ्या गोष्टी घेऊया का? बाकीच्या शाळा पण चांगल्या असतात. एखादी शाळा बघा, हिंडा फिरा, चांगल्या शाळेत घाला. मग तेवढेसाठी त्या एवढ्या महागड्या फीज, महागडं सगळं होत नाही, म्हणून मग आत्महत्या करणं किंवा आणि काही करणं हे बरोबर आहे का? माझा प्रश्न आहे. म्हणजे आपले सर्व प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करू शकतो. फायनान्शियल झाला, आता हेल्थ प्रॉब्लेम्स. हल्ली बरेच लोकांना हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत. आता काही प्रॉब्लेम्स सोडा, तुम्ही हेरिडिटरी आलेले असतील किंवा काही, पण मेजॉरिटी ऑफ द प्रॉब्लेम्स कशामुळे आहेत? आपले हेल्थ प्रॉब्लेम्स माहीत आहे? आपले राहणीमान, आपला आहार, आपला विहार, आपला विचार. आहार, आपल्याला घरात बनवून साधं अन्न आपण जेवू शकतो. मग रोज हॉटेलमधलं रोज मागवून, रोज बर्गर, रोज पिझ्झा हे खाल्लं की आपली तब्येत चांगली राहील का? प्रोसेस्ड फूड रोज खाणं चांगलं नाहीये. आपण नेचरला किती जवळ असतो तेवढं चांगलं. त्यामुळे नॅचरल फूड आयटम्स आपण वापरू शकतो. फळं म्हणा, शहाळेचं पाणी, कोल्ड्रिंक्स पिऊ नका, शहाळेचं पाणी प्या. त्यामुळे आपला आहार आणि आपलं वॉकिंग म्हणा, एक्सरसाइज म्हणा, हे सगळं कोण जबाबदार? आपणच करायला पाहिजे ना. म्हणजे आपली तब्येत व्यवस्थितपणे ठेवायचं आपले हातात आहे. आता मानसिक टेन्शन, डिप्रेशन, हे सगळं, हे सुद्धा थोडंफार आपण कमी करू शकतो. मी तुम्हाला पूर्वी पण सांगितले, मेडिटेशन करा, विचार चांगले करा, निगेटिव्ह थिंकिंग अजिबात करू नका. हे सगळ्यातनं आपलं मन पण शांत, निवांत राहते. म्हणजे लर्न टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. कोण लर्न करायचं? प्रॉब्लेम्स कोण निर्माण केलेले आहेत? आपण निर्माण केलेले आहेत. मग ते सॉल्व करायचे कोण? ते पण आपणच करायला पाहिजे. आपण दुसऱ्यावर अवलंबून नाही बसू शकत. आणि आपले प्रॉब्लेम्स आपण इझिली सॉल्व करू शकतो. आपण प्रॉब्लेम्स निर्माण करतो. आता परवा माझे मैत्रिणींना डोकं दुखते म्हणून काहीतरी बाम आणली आणि डोक्याला लावली, कपाळाला सगळं कपाळ बर्नआउट झालं, स्किन सगळं निघालं. हा प्रॉब्लेम
कारण कोण? स्वतः. त्यामुळे आपले प्रॉब्लेम्स आपणच निर्माण करतो, आपलं लाईफ आपणच कॉम्प्लिकेटेड करतो. त्यामुळे आजपासून आपण आपलं लाईफ सिंपल करूया, जास्त कॉम्प्लिकेटेड नको. आणि काही प्रॉब्लेम्स उद्भवले तरी आपण ते सॉल्व करूया. अच्छा, हॅव ए गुड डे.